नाशिक जिल्ह्यातील अंकाई आणि टंकाई गडाच्या पायथ्याचे गाव म्हणजे अंकाई गाव। या अंकाई गावातून एक सिमेंटचा चांगला रस्ता आपल्याला गडाकडे घेऊन जातो। पायथ्यापासूनच स्वच्छ व सुंदर अशा पायरी मार्ग आपल्याला बघायला मिळतो। आपण ज्या अंकाई गावातून पुढे आलो तर सुरुवातीला सुंदर असा रस्ता बनवलाय। गाडी डायरेक्ट गडाच्या पायथ्याला येते आणि पायथ्यापासून आपल्याला मागे दिसत असेल संवर्धन करून पायरी मार्ग बनवण्यात आलेला आहे। आणि ह्या पायरी मार्गापासून आपण एक 5 ते 10 मिनिटं पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला इथे एक दर्गा बघायला मिळतो। आणि ह्या दर्ग्याच्या पलीकडेच एक जुन्या काळातलं मंदिर असावं असं वाटतं। आता आपण खाली जाऊनच बघूया। आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रम घेऊन परकीय आक्रमणांना उलथावून अनेक प्राचीन मंदिरं अनेक वास्तू उद्ध्वस्त होताना वाचवली होती। पण गडाच्या पायथ्याला असणारी ही प्राचीन वास्तू अशी उद्ध्वस्त होताना बघणे म्हणजे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल। तर आता आपण ज्या पडक्या मंदिराचे अवशेष बघितले तिथून साधारण 15 ते 20 पायऱ्या परत वरती चढून आल्यानंतर आपल्या मागं आपल्याला 2 लेण्या बघायला मिळतात। त्याचबरोबर हे लेण्याच्या समोर एक पाण्याचं छोटंसं टाकं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। पुरातत्व खात्याने बांधलेल्या पायरी मार्गाने आपण 5 ते 10 मिनिटात या लेण्यांपाशी येऊन पोहोचतो। या लेण्यांमध्ये आपणास कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा कोरीव काम बघायला मिळत नाही। या गडावर एक देवीचं सुंदर असं मंदिर आहे। आतमध्ये कोरीव काम केलंय। तुम्हाला ती देवीची मूर्ती दाखवतो। तुम्ही सुद्धा घरी बसून ह्या देवीचं दर्शन घ्या। अशी देवीची मूर्ती आपल्याला कोणत्याही गडावर बघायला मिळत नाही। ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। गडावरील ह्या लेण्या साधारण 10व्या ते 12व्या शतकातील असाव्या। समोरील ही मूर्ती इंद्राणीची असून तिला भवानी मातेचे रूप देण्यात आलेले आहे। अशी ही सुंदर मूर्ती आपल्याला कोणत्याच गडावर बघायला मिळत नाही। देवीचे दर्शन घेऊन आपल्याला बाजूलाच लेण्यांचा एक समूह बघायला मिळतो। या अनोख्या लेण्यांमध्ये अनेक कोरीव कामं, प्राचीन मूर्त्या, नक्षीकाम, सभामंडप, ओसरी, दरवाजे यांचं सुंदर असं कोरीव काम बघायला मिळतं। विशेष म्हणजे यामधील काही लेण्या ह्या 2 मजली 3 मजली सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। तर आता आपल्या ह्या संपूर्ण लेण्या बघून झाले ते। आता आपण जो अंकाई गड आहे त्या गडाच्या दिशेने जाऊयात आणि त्या गडावर सुद्धा खूप अशा वास्तू आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण लवकरात लवकर गडावर जाण्याचा प्रयत्न करू। प्राचीन अशा या लेण्यांपासून एक वाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते आणि खऱ्या अर्थाने हेतूनच आपली गड भ्रमंतीला सुरुवात होते। आपण सकाळी अंकाई गावातून गडाची तटबंदी बघत होतो। त्या तटबंदीच्या इथं आपण पोहोचलोय आणि त्या तटबंदीच्या इथंच या साईडला आपल्याला गडाचा पहिला प्रवेशद्वार दिसतोय, जो आपल्याला खालून दिसत नाही। पण या स्पॉटला आल्यानंतर तो भला भक्कम असा प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतं। तर अंकाई गावातून साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या इथून थांबलोय। याची जी बांधणी जर बघितली तुम्ही खरंच जबरदस्त आहे आणि बऱ्यापैकी संवर्धित केलेला हा दरवाजा दिसतो आपल्याला। आणि ह्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर पहारेकऱ्यांसाठी देवडे केले ते हे बघा, सुंदर अशी देवडी ह्या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला देवडी बघायला मिळते। आपण पहिल्या प्रवेशद्वाराच्या इथं आल्यानंतर एक खिंड लागते आणि या खिंडीमध्येच 2 डोंगरांचं विभाजन झालंय आणि ते प्रत्येकी स्वतंत्र असे किल्ले म्हणून ओळखले जातात। तर आपल्या उजव्या साईडला आहे अंकाई किल्ला आणि आपल्या डाव्या साईडला आहे टंकाई किल्ला। तर आत्ता आपण या प्रवेशद्वाराच्या इथून माझ्या जो उजव्या साईडचा किल्ला आहे तो अंकाई आहे आणि आता आपण अंकाईच्या दिशेने जाऊ। 2 डोंगरांमधील
या खिंडीचे रक्षण करण्यासाठी खिंडीला भव्य तटबंदी आणि भले मोठे प्रवेशद्वार उभे करण्यात आलेले आहेत. इथेच मनमाड दरवाजा आपले लक्ष वेधून घेतो. गडाच्या या भव्य अशा प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक वास्तू आपल्याला बघायला मिळते. पूर्वी गडामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी परवाने याच ठिकाणावरून मिळत असावे आणि या वास्तूपासून थोडेसे पुढे एक लेणी आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, दुसऱ्या प्रवेशद्वारापासून आपण एक 10-15 पायऱ्या वरती चढून आल्यानंतर एक कचेरीची जागा लागते आणि त्याच्या समोरच अजून एक आपल्याला लेणं बघायला मिळतं. आता आपण मागं आलो तर इथे 2 मूर्त्या बघायला मिळतात. जर मी इतिहास वाचला त्याच्यामध्ये असं सांगते की विजय आणि विजयची मूर्ती आहे, पण आतमध्ये अजून एक मूर्ती आहे, मुखवट्यासारखी मूर्ती आहे, पण ती मूर्ती पूर्ण जीर्ण झाली आहे. त्याच्यामुळे नेमकी मूर्ती कोणाची आहे काही सांगता येत नाही. पण सध्या इथे दिसतंय मूर्तीला 2 तोंड दिसते. तिसरं तोंड असेल ते काय माहित नाही, पण या मूर्तीला आपल्याला 2 तोंड बघायला मिळतात. आणि या ठिकाणाहून सुरू होतो गडावरील सुंदर पण तितक्यात दमछाक करणाऱ्या 80 अंशाच्या कोनात असणाऱ्या पायरी मार्गाचा थरारक प्रवास. तर 2 पायरी मार्ग सोपे होते, पण हा जो आहे हा एकदम डीप आहे, एकदम खडीसर आहे. आता इथून तुम्हाला जाणवून हे बघा, हा 4था दरवाजा आहे गडाचा. तर पूर्ण वाट अशी आहे, आपल्या हरिहरच्या पायऱ्या कशा आहेत तशीच वाट आहे आणि थोड्याशा निमुळत्या सुद्धा झालेल्या पायऱ्या आहेत. गडावरील 2रा, 3रा, 4था हे प्रवेशद्वार सरळ एकाच रेषेत आहेत. एका बाजूला तटबंदी तर दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठा असा कातळा आपल्याला बघायला मिळतो. दमछाक करणारा हा पायरी मार्ग चढत चढत वरती जात असताना थोडासा आराम करावा असे वाटले, म्हणून आम्ही थांबण्याचा विचार केला. पण समोरील दृश्य बघून मन अगदीच झापूक झुपूक झाले, कारण समोर होता गोलीगत एक मोठा साप. आणि हा साप जोरात पडला रे. हा प्रेम पिल्ला असू दे, आता बघू ना, मी ते सर्च करतो ना. तर साधारण 1-1.5 तासाच्या आसपास आपण गडावर येऊन पोहोचलो. गडाचे 6ही दरवाजे उत्तम स्थितीमध्ये होते. खूप सुंदर वाटलं, कारण ह्या गडावर आल्यानंतर ह्या गडावर तुम्हाला सगळे अवशेष बघायला मिळतात. त्यात तुम्हाला तटबंदी बघायला मिळते, भले भक्कम दरवाजे बघायला मिळतात, बुरुज बघायला मिळतात. तर आता आपण बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आपण गडाच्या माथ्यावर आलोय आणि ह्या माथ्यावर अगस्ती ऋषींचं एक मंदिर आहे, एक तलाव आहे, एक सीतेची गुफा आहे. आता आपण गडाच्या माथ्यावर आलोय, तर ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. प्राचीन अशा या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत झाली असावी असं मानलं जातं. 1635 मध्ये मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. इसवी सन 1752 मध्ये भालकीच्या तहानुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. गडाच्या माथ्यावर प्रवेश केल्यानंतर एक आनंदाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि ती गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही कोणत्याच गडावर बघितली नसेल तर ह्या अंकाई गडावर गोशाळा आहे आणि इथं शेणावरून तर असं वाटतं की इथं भरपूर गाया असतील. हे अशी गोशाळा गडावरची ही पहिली गोशाळा असेल किंवा मी बघितली असेल. अशी गोशाळा ह्याच्या अगोदर मी कोणत्याच गडावर बघितली नाही. तर आता ह्या गोशाळेपासूनच उजव्या हाताला आपल्याला अगस्ती ऋषींचं ते आश्रम बघायला मिळतं. आता आपण तिकडे जाऊया. आता बरोबर आपलं ऋषीमुनींचे दर्शन झालं. त्या मंदिरामध्ये अनेक देवदेवतांच्या इतक्या सुंदर अशा मूर्त्या होत्या, त्या सुद्धा तुम्ही आता बघितल्याच असेल. किल्ल्याच्या पठारावर एक कातळ कोरीव तलाव आपल्याला बघायला मिळतो. त्यास काशी तळे असे म्हटले जाते. काशी तलावाच्या मध्यभागी असलेली समाधी अगस्ती ऋषींची आहे असे मानले जाते.
तर मित्रांनो, तुम्हाला मी त्या टाकेबद्दल माहिती सांगितली. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं आणि जवळजवळ ते टाकं 40 फूट खोल होतं. आणि इथे जे ऋषींच्या दर्शनासाठी जे येणारे लोक आहेत, ती सर्व लोक त्या टाक्यामध्ये जाऊन तिथं स्नान करतात, हातपाय धुतात. त्याच्या मागे त्यांची वेगवेगळी प्रथा असेल. आणि आत्ता बरोबर आपल्या त्या साईडला मागं एक गडाचा अवशेष दिसतो आपल्याला. बहुतेक त्या काळी इमारत असेल, काही लोक तिथे राहत असेल, राजवाड्यासारखे अवशेष आहे. आता आपण तिथे जाऊनच बघूया. तलावाच्या समोर दूरवर आपल्याला एक मोठी वास्तू बघायला मिळते. त्या वास्तूकडे जाताना आपल्याला 2 तलाव दिसतात. वास्तू भव्य असून तिचा मधोमध एक बांधीव पण कोरडा तलाव आहे. या वाड्याचे छत कोसळलेले असून फक्त कमानी उरल्या आहेत. वाड्याच्या रचनेत एक चौकोनी बुरुजासारखा भाग आहे. त्यात एकमेव खोली आपल्याला पाहायला मिळते. अंकाई गडावरील अशा सुंदर वास्तू डोळ्यात साठवून आता वेळ आली होती गड उतार करून टंकाई गडाकडे जाण्याची. तर मित्रांनो, साधारण 2 तासांच्या भटकंतीनंतर आपण अंकाई किल्ला उतरून खाली आलो आणि आपल्या मागं दिसतोय हा टंकाई किल्ला आहे. जसं अंकाईवर आपल्याला तटबंदी वगैरे बघायला मिळते, तशीच आपल्याला ह्या गडावर पण तटबंदी वगैरे बघायला मिळते. भव्य असे दरवाजे सुद्धा आपल्याला ह्या गडावर बघायला मिळतात. पण या गडावर एक आकर्षण आहे, प्राचीन असं शिवमंदिर आहे. आता आपण ते मंदिर बघण्यासाठी टंकाई गडावर चाललोय. टंकाई गडावर जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. इथे कातळ खोदणे शक्य नाही, त्या ठिकाणी पायऱ्या आहेत. या पायऱ्यावर चढत असताना आपल्याला पाण्याची 3 टाकी बघायला मिळतात. आणि या टाक्यांपासून पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. इथूनच समोर अंकाई गड व आजूबाजूचा परिसर आपल्याला निहाळता येतो. तर मित्रांनो, साधारण एक 10 ते 15 मिनिटांमध्येच आपण खडी चढाई पण पायऱ्या असल्यामुळं ही वाट सोपी झाली. तर आता आपण बरोबर टंकाई गडाच्या हा पहिला प्रवेशद्वार दिसतोय तिथे येऊन थांबले. आता इथून बहुतेक गड माता 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असेल. आता आपण गडाच्या माथ्यावर जाऊयात आणि ते प्राचीन असं शिवमंदिराचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. टंकाई गडाचा हा प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीमध्ये आहे. प्रवेशद्वारामधून तटबंदीच्या बाजूने आपला प्रवेश गडाच्या भल्या मोठ्या पठारावर होतो. टंकाई गडाच्या या पठारावर 2-3 पाण्याची टाकी तसेच प्राचीन असं शिवमंदिर सोडलं तर विशेष असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हे शिवमंदिर तुम्ही बघितलं तर आता बऱ्यापैकी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, किंबहुना काही दिवसात ते उद्ध्वस्त होईलच. पण आतमध्ये एक शिवलिंग आहे आणि तिथे गेल्यानंतर खरंच मनाला एक ऊर्जा भेटते. आता आतमध्ये जाऊयात आणि आपण या शिवलिंगाचं दर्शन घेऊया. गडावरील हे मंदिर हेमाडपंथी आहे. मंदिराचं छत कोसळलेलं आहे. मंदिरासमोर नंदी व आत गाभाऱ्यामध्ये पिंड बघायला मिळते. तर मित्रांनो, आता आपलं अंकाई आणि टंकाई हे दोन्ही किल्ले संपूर्णपणे बघून झालेले आहेत. याची माहिती आणि याचा एक अनोखा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आता 6 वाजले ते आणि मला व्हिडिओ बंद करून आपल्या पुण्याला जायचंय.